भारतामध्ये काही महिन्यांपूर्वी एक नाव प्रचंड चर्चेत आलं होतं, अशोक खरात. कारण लोकांच्या श्रद्धा, भीती आणि अंधविश्वासावर खेळून उष्णोजल, दैवी शक्ती, चमत्कार अशा गोष्टींचा एक पूर्ण बाजार उभा केला जात होता. सोशल मीडियावर लोक संतापले, टीका झाली, प्रश्न विचारले गेले आणि अनेकांना वाटलं की हा प्रकार इथेच थांबेल. पण आता महाराष्ट्रात पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि तो पाहिल्यानंतर लोकांना पुन्हा अशोक खरात प्रकरणाची आठवण यायला लागली आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विद्यार्थ्यांवर तांब्यातून पाणी शिंपडताना दिसतीये. हो, विद्यार्थ्यांवर. आणि हे कुठे मंदिरात घडत नाहीये, कुठल्या बाबाच्या दरबारात घडत नाहीये, तर शिक्षणाच्या नावाखाली घडतंय. देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर. पण थांबा, खरी धक्कादायक गोष्ट अजून पुढे आहे. कारण हा साधा सुद्धा माणूस नाही, हा तोच माणूस आहे ज्याचं नाव देशभर गाजणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात समोर आलंय. हा तोच माणूस आहे ज्याला सीबीआयने अटक केली. आणि म्हणूनच आता प्रश्न फक्त एका व्हायरल व्हिडिओचा राहिलेला नाहीये, तर तो भारताच्या परीक्षा व्यवस्थेचा झालाय. महाराष्ट्रात आणि देशात लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे असं म्हटलं जातं. पण दुर्दैवाने भारतात प्रत्येक मोठ्या पेपर फुटीच्या मागे आता राजकारणाचा वास यायला लागलाय. आणि म्हणूनच आज देशभरात एकच प्रश्न विचारला जातोय, नीट पेपर फुटीला जबाबदार कोण? फक्त काही दलाल, काही क्लासेसवाले, काही अधिकारी की संपूर्ण व्यवस्था? कारण प्रश्न फक्त पेपर लीकचा नाहीये, प्रश्न आहे त्या लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा, जे 2-2 वर्ष खोलीत बंद राहून अभ्यास करतात. आई वडील कर्ज काढतात, गावाकडची शेती विकली जाते आणि शेवटी निकाल काय? ज्याच्याकडे सिस्टीमची सेटिंग आहे, कनेक्शन आहे, पैशाची ताकद आहे, तो पुढे जातो आणि प्रामाणिक विद्यार्थी मागे पडतो. आणि म्हणूनच आता देशात संताप फक्त पेपर फुटीवर नाही, तर त्या पेपर फुटीला संरक्षण देणाऱ्या व्यवस्थेवर आहे. कारण लातूर मधल्या नीट पेपर फुटी प्रकरणाने तर सगळ्यांच्या अंगावर काटा आणलाय. सीबीआयने आरसीसी क्लासेसचे सर्वेसर्वा शिवराज मोटेगावकर यांना अटक केली आणि तपासात समोर आलं की प्रश्नपत्रिका 8 दिवस आधीच मिळाली होती. आता इथे सामान्य माणूस हादरतो, कारण नीट सारखी राष्ट्रीय परीक्षा ज्यावर लाखो विद्यार्थ्यांचं फ्युचर अवलंबून आहे, तिचा पेपर 8 दिवस आधी कुणाकडे पोहोचतो, म्हणजे सिस्टीम मध्ये किती मोठं रॅकेट बसलं असेल. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे हे फक्त पेपर लीक प्रकरण राहिलेलं नाहीये, तर आता त्याला अंधश्रद्धा, इन्फ्लुएन्स, पॉलिटिकल प्रोटेक्शन याचा वास येऊ लागलाय. कारण शिवराज मोटेगावकर यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ते विद्यार्थ्यांवर तांब्यातून पाणी शिंपडताना दिसतात. आता विचार करा, देशातील सर्वात मोठ्या मेडिकल एंट्रन्स परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मंतरलेलं पाणी शिंपडलं जातंय आणि हे घडतंय शिक्षणाच्या नावाखाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संताप व्यक्त केलाय. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सवाल विचारला, हे अशोक खरातच्या उष्ण जलपेक्षा वेगळं कसं? पण इथे मूळ प्रश्न वेगळाच आहे. अशा लोकांना एवढी हिंमत येते कुठून? कारण साधा क्लासवाला इतका पॉवरफुल होऊ शकत नाही, त्यामागे कुणाचा तरी हात असतोच. आणि म्हणूनच आता महाराष्ट्रात दबक्या आवाजात नाही, तर उघडपणे प्रश्न विचारला जातोय, या पेपर फुटी रॅकेटला सरकारमधल्या कुणाचं संरक्षण आहे का? कारण गेल्या काही वर्षात देशात पेपर फुटी हा अपवाद राहिलेला नाही, तर पॅटर्न बनलाय. काँग्रेसचा आरोप आहे की गेल्या 10 वर्षात 89 पेक्षा जास्त पेपर लीक झाले. राहुल गांधी म्हणतात 148 परीक्षा घोटाळे झाले, 87 परीक्षा रद्द कराव्या लागल्या, जवळपास 9 कोटी विद्यार्थ्यांवर परिणाम झाला. आता राजकीय आरोप म्हणून हे डिसमिस करता येईल, पण प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळी परीक्षा का फुटते? प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांचं नुकसान का होतं? आणि प्रत्येक वेळी मोठे मासे का वाचतात? कारण लक्षात घ्या, नीट असो, जेईई असो, सरकारी भरती परीक्षा असो, पॅटर्न सारखाच दिसतो. आधी पेपर लीक, मग संताप, मग चौकशी आणि मग काही मिडलमॅन अटक आणि नंतर सगळं शांत. पण विद्यार्थ्यांचं काय? ज्यांचं 1 वर्ष गेलं, ज्यांचं मेंटल ब्रेकडाऊन झालं, ज्यांच्या घरच्यांनी लाखो रुपये कोचिंगवर खर्च केले, त्याला न्याय कोण देणार? कारण भारतात गरीब विद्यार्थ्यांसाठी परीक्षा ही फक्त परीक्षा नसते, ती घर बदलण्याची संधी असते, आई बापाचं आयुष्य बदलण्याची आशा असते. आणि जेव्हा तीच परीक्षा भ्रष्ट होते, तेव्हा फक्त पेपर फुटत नाही, तर लाखो घरांची स्वप्न फुटतात. आणि म्हणूनच आता थेट सरकारवर प्रश्न उपस्थित होतोय. कारण एनटीए ही कुठली प्रायव्हेट संस्था नाही, ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणारी संस्था आहे. मग वारंवार पेपर फुटी होते कशी? वारंवार ट्रान्सपरन्सीवर प्रश्न काय येतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घोटाळ्यानंतर अकाउंटेबिलिटी
अकाउंटेबिलिटी कुठे जाते? कारण सामान्य विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये चूक केली तर त्याच्यावर लगेच ऍक्शन घेतली जाते, पण सिस्टीम फेल झालं तर कुणी जबाबदारी घेत नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही आता प्रश्न उपस्थित होऊ लागलेत, कारण नीट 2024 नंतर 2026 मध्येही आरोप सुरू आहेत आणि त्याच वेळी एनटीए मध्ये 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आयुक्त्या केल्या जातात. सरकार म्हणतं सुधारणा सुरू आहेत, पण विद्यार्थ्यांचा प्रश्न वेगळाच आहे. सुधारणा आधी का नाही झाल्या? लाखो विद्यार्थ्यांचं फ्युचर धोक्यात आल्यानंतरच सिस्टीमला जाग येते का? आणि इथेच राजकीय अँगल अजून गडद होतो, कारण विरोधक सरळ आरोप करतात, भाजप सरकारची ओळख आता पेपर लीक सरकार अशी झालीये. आता हा राजकीय आरोप असू शकतो, पण सरकार समोर प्रश्न कठीण आहे. कारण जर देशात प्रत्येक मोठ्या परीक्षेवर संशय घेतला जाऊ लागला तर मेरिटवरचा विश्वास संपेल. मग विद्यार्थी अभ्यासावर विश्वास ठेवणार की सेटिंगवर? आणि म्हणूनच आता देशातली तरुणाई आतून चिडलेली आहे, कारण बेरोजगारी आधीच वाढली आहे, स्पर्धा प्रचंड आहे, लाखो मुलं डिप्रेशन मध्ये जात आहेत आणि त्यातच जर परीक्षा सुद्धा सुरक्षित राहिल्या नाही तर तरुणांचा सिस्टीमवरचा विश्वास उडणार नाही तर काय होणार? आज भारतात मिडल क्लास मुलाकडे दोनच मोठे पर्याय उरलेत, सरकारी नोकरी किंवा प्रोफेशनल एंट्रन्स एक्झाम. आणि जर दोन्ही ठिकाणी पेपर लीक कल्चर घुसलं तर मग मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याने करायचं तरी काय? सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे आता विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलंय की सिस्टीम हॉनेस्ट मुलांसाठी नाही, कारण ज्याच्याकडे पैसा, कनेक्शन, कोचिंग लॉबी आणि पॉलिटिकल प्रोटेक्शन तोच पुढे जातोय असं परसेप्शन तयार होतंय. आणि परसेप्शन हीच राजकारणातली सर्वात मोठी रियालिटी असते. आणि म्हणूनच आज देशातला प्रश्न फक्त पेपर कुणी फोडला हा राहिलेला नाहीये, तर पेपर फुटीला संरक्षण कुणाचं आहे हा झालाय. कारण एवढं मोठं रॅकेट फक्त काही छोट्या लोकांनी चालवणं शक्य नसतं. त्यासाठी सिस्टीम मधले हात लागतात, पॉलिटिकल ब्लेसिंग्स लागतात, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सायलेन्स लागतं, अन्यथा नीट सारख्या राष्ट्रीय परीक्षेचा पेपर 8 दिवस आधी बाहेर फिरूच शकत नाही. आणि म्हणूनच आज विद्यार्थ्यांचा राग फक्त आरोपींवर नाही तर सरकारवर आहे, कारण सरकारकडे सत्ता आहे, एजन्सीज आहेत, टेक्नॉलॉजी आहे. मग पेपर लीक थांबत का नाही? सीबीआय चौकशी होते, ईडी चौकशी होते, पण शिक्षा का होत नाही? राहुल गांधींचा आरोप आहे की अनेक प्रकरणात सीबीआय आणि ईडी लागल्या, पण आरोपी शिक्षा टाळतात. मग सामान्य विद्यार्थ्यांच्या मनात संशय निर्माण होणार नाही का? कारण सत्य एकच आहे, भारतात आज विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा अनसर्टिनिटी जास्त मारतीये. परीक्षा होईल का? पेपर फुटेल का? निकाल रद्द होईल का? आणि 1 वर्ष वाया जाईल का? हे प्रश्न आता लाखो घरांमध्ये रोज विचारले जात आहेत. आणि ज्या देशात तरुणाई अस्वस्थ होते त्या देशात राजकीय परिणाम दूर दूरवर जातात. आणि म्हणूनच नीट पेपर फुटी हा फक्त शिक्षणाचा मुद्दा राहिलेला नाहीये, तर तो गव्हर्नन्सचा मुद्दा बनलाय. कारण मजबूत सरकारची ओळख फक्त मोठ्या भाषणांनी होत नाही, तर सामान्य विद्यार्थ्यांचा पेपर सुरक्षित ठेवण्यात होते. जर देशातील सर्वात हुशार मुलांचाच सिस्टीमवर विश्वास उरला नाही तर मग नवभारत, विश्वगुरु, युवा शक्ती या सगळ्या घोषणा फक्त स्लोगन उरतात. आणि म्हणूनच आता देशभर लाखो विद्यार्थी एकच प्रश्न विचारतायत, आमचं नुकसान नेमकं कुणामुळे होतंय? पेपर फुटी माफियांमुळे, कोचिंग लॉबीमुळे की त्या राजकीय व्यवस्थेमुळे जी प्रत्येक वेळी ऍक्शन पेक्षा डॅमेज कंट्रोल करण्यात जास्त व्यस्त दिसते? कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, देशाचं फ्युचर सीमा राखणारे सैनिकच ठरवत नाही, तर परीक्षा हॉलमध्ये बसलेले विद्यार्थीही ठरवतात. आणि जर त्या विद्यार्थ्यांचा सिस्टीमवरचा विश्वास तुटला तर कोणत्याही सरकारसाठी तो सर्वात मोठा इशारा असतो. आणि म्हणूनच ही फक्त नीटची स्टोरी नाही, ही भारताच्या परीक्षा व्यवस्थेवरचा ट्रस्ट तुटण्याची स्टोरी आहे. ही लाखो मिडल क्लास घरांच्या स्वप्नांची स्टोरी आहे. ही त्या आई बापांची स्टोरी आहे जे कर्ज काढून मुलांना कोचिंगला पाठवतात. आणि ही त्या विद्यार्थ्यांची स्टोरी आहे जे स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यास करतात, पण सिस्टीमवरचा विश्वास हरवू लागलेत. आणि म्हणूनच आता देशभरात एकच प्रश्न विचारला जातोय, नीट पेपर फुटीला जबाबदार कोण? फक्त काही मिडलमॅन, काही कोचिंग माफिया की सिस्टीम मधले मोठे लोक? कारण जोपर्यंत या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात एक भीती कायम राहणार. पुढचा पेपर सुरक्षित असेल का, की पुन्हा कुणाच्या तरी सेटिंग समोर मेहनत हरवणार? तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.